अर्ज मागवण्याची प्रोसेस सुरू केली होती. आणि ती प्रशांत जगतापांनी खूप आधी केली होती. इतर पॉलिटिकल पार्टीजपेक्षाही प्रशांत जगतापांनी आधी डिक्लेअर केलं होतं की महापालिकेसाठी प्रभागांमधले अर्ज घेऊन जायला त्यांनी आवाहन केलं होतं आपल्या कार्यकर्त्यांना. त्यासाठी काय जी फी ठरवली होती ते सगळं झालं होतं. तर एक दिवस मला त्यांच्या पक्षातल्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला की अरे आमच्या शहराध्यक्षांनी मुदत वाढवली अर्ज भरण्याची, म्हणजे अर्ज घेऊन जाण्याची. ओके. मी म्हटलं मग काय झालं, चांगली गोष्ट आहे ना. ते म्हटले की काहीतरी 47च अर्ज आत्तापर्यंत गेलेले आहेत. अच्छा. म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स नव्हता, मिळत नाहीये, तर त्यामुळं अर्ज वाढवण्याची मुदत दिली. वाढवली. तर मग मी त्या दिवशी मला योग्य नाही वाटलं पॉलिटिकल पार्टीचं नाव कोट करायला, म्हणून एका बड्या राजकीय पक्षाकडे अर्ज न्यायला माणसं मिळत नाहीये अशा प्रकारचे आत्तापर्यंत म्हणून मुदत वाढवायचं हे झालं. त्यानंतर सेकंड परत मुदत वाढवली गेली. असं करूनही मला वाटतं काहीतरी 300-350 अर्ज इकडून तिकडून गेले होते. तर ही ज्यावेळेस प्रोसेस सुरू झाली होती त्यानंतर ह्या बातमीनंतर प्रशांत जगतापांनी सेकंड थर्ड डेला एकदम स्टँड घेतला आणि त्यांनी डायरेक्ट मी हे जर एकत्र आले तर मी राजीनामा देईन अशी भूमिका घेतली. तर त्यांनी एकदम टोकाची भूमिका घेतली. त्याचं एक कारण असं असावं की त्यांचं एक मत असावं की अजित पवारांबरोबर ते फार कम्फर्टेबल राहू शकतील असं त्यांना वाटलं नसावं फुटीनंतर एकत्र झाल्यानंतर.